नमस्ते मित्रांनो, हे बघा माझ्या समोर महाग जी आहे ही जुनं आंब्याचं झाड आहे. साखऱ्या आंबा आहे आणि एकदम एक नंबर आंबा आहे. आंब्याला निम्या शिवारात तर जोड नाही बघा. इथं साखऱ्या आंबा आहे, एक नंबर गोड आहे. कारण जुने खोड असे कुठंतरी राहिलेत बघायला. संकलित वाण आलेत आता, पण काय पण म्हणा मित्रांनो, जुनं ती सोनं. मोठं आहे झाड, ही बुड बी चांगलं मोठं आहे. एक पाड जर खाल्ला माणसानं, पाड लागल्यावर पाडलंय पडतंय आंब्याचा, तर कॅपॅसिटी माणसाची 4, 5, 6 पाड खाऊस तर माणूस थांबत नाही मित्रांनो. सांगायचा मुद्दा म्हणजे एवढा गोड आंबा आहे. खाराला पण एकदम चांगला आहे आणि बरंच जुनं झाड आहे ही. पण सुदैवानं काय होईल की वरचीवर त्याला बिरूड लागलाय. पलीकडली साईड बिरूड लागलेला आहे त्याला, आणि बिरुडाच्या कारणाने जास्त दिवस झाड टिकत नाहीत मित्रांनो. ती इथं विहीर आहे एक पलीकडून, तिथं चिलारी फिलारी होती म्हणून पावसाचं वाण आहे. आबाळ उठलं होतं म्हणून काय वरी गेलो नाही मी. शेळ्या चारायला होतो इथं. म्हणलं आंब्या एक नंबर आंबा दिसायला, म्हणलं आंबा दाखवावा. बप्पाच्या इथला आंब्याचं झाड आहे हे, लय चांगलं झाड आहे. जुने झाड असे खरे तर लय कमी राहिलीत बघायला. आता तुरळक ठिकाणी राहिले. ती संकरित झाड आले तर त्याच्या अवघानं ती बी जास्त मोठे होत नाहीत. फळ लवकर देतात, पण काही पण म्हणा, गावरांचे बरोबरी नाही कोणी करू शकणार. गावरान ते गावरानच.